आणि आता बातमी आहे गुलाबराव पाटलांच्या एका निर्धाराची। एकनाथ शिंदे जोपर्यंत पुन्हा मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत झटत राहायचं असा निर्धार गुलाबरावांनी जळगाव मधल्या एका कार्यक्रमात बोलून दाखवलाय। मी 7-8 मुख्यमंत्री पाहिले, पण 16 तास काम करणारा जर मुख्यमंत्री कोणी मी पाहिला असेल तर त्याचं नाव आता मी एकनाथराव शिंदे साहेब आहे। मला सांगायला अभिमान वाटेल की 2 वर्षाच्या काळामध्ये 13 वेळेस जिल्ह्यामध्ये येणारा जर कोणी मुख्यमंत्री असेल तर त्याचं नाव एकनाथराव शिंदे यांचं आहे। कारण जळगाव जिल्ह्यामध्ये 2 वर्षात 13 वेळेस एक मुख्यमंत्री येऊ शकतो। हे काम आता नाही एकनाथराव शिंदे साहेबांनी आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये केलेलं आहे। तर माझं म्हणणं तेच आहे, जोपर्यंत विधानसभेवर आपला भगवा पडणार नाही, एकनाथ शिंदे पुन्हा या राज्याचे मुख्यमंत्री होणार नाही, तोपर्यंत त्यांचा हा बाजी या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये लढल्याशिवाय राहणार नाही। माझ्याबरोबर सर्वसाधारण माणूस, काल आम्ही विमानामध्ये 8 लोक आलो, खेड्यावरती कोणाची थैली, कोणाची प्लास्टिकची थैली ती विमानामध्ये आपल्याकडे पाहिजे, यासाठी विमान झाले। हेच तर आमची दौलत आहे, हेच तर आमची प्रॉपर्टी आहे। आमच्याकडे चिकना साबू कोणी नाही आहे, आमच्याकडे हा फेविकॉल का जोड़ा है, लक्स साबुन एक बार लगाओ तोरा बन जाओ, अशा पद्धतीचे लोक आमच्यापाशी आहे आणि त्यांच्या भरोशावर गुलाबराव पाटील राजकारण करतो। कारण की मतदान काढतो हा फटका माणूस, मतदाराला आणतो हा फटका माणूस, मतदाराला पटवतो हा फटका माणूस, हा चिकना माणूस तो मतदाराला भी येत नाही। हा जो येतो तो माझा गरीब शेतकरी येतो, जो येतो तो माझा गरीब मजदूर येतो आणि तो प्यार करतो, तो दिल से प्यार करता है आणि उखाण देता है तो दिल से उखाण देता है। अशा पद्धतीची ही लोक आहेत आणि त्यांच्या भरोशावर गुलाबराव पाटलांनी या ठिकाणी राजकारण केलेलं आहे। हे आता सिग्नेबल वर्षभरापासून हे पावलं बाहेर निघालं आहे आणि आता काही लोकांना वेगवेगळ्या पुरुषात येत आहेत आणि आपल्याच लोकांमध्ये सांगतायत तो कुठला तो कुठला तो कुठला। अरे आम्ही गद्दाराची औलाद नाही आहे, आम्ही उठाव करणारी औलाद आहे। गुलाबराव पाटील म्हणे गद्दार आहे, अरे मी गद्दार नाहीये। मी उद्धव ठाकरेकडे जाऊन थांबून आलो 20 आमदार घेऊन आणि सांगितलं होतं की साहेब शिंदे साहेब जात आहे, एक प्रमुख चेहरा आपल्यामधून वाबीमध्ये गेलाय, त्यांना वापस बोलवा। तेव्हा तो संजय राऊत नावाच्या माणसाने सांगितलं तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा, तुमची आम्हाला गरज नाही। जेव्हा गुलाबराव पाटील तिथून गेला, 40 आमदार जे गेले ना, तर माझा नंबर 33 आहे, डबल 3। मी पहिल्या नंबरने गेलो नाहीये, सगळ्यात शेवटी जाणारा आमदार तुमचा गुलाबराव पाटील आहे। जेव्हा तुम्ही कुत्र्यासारखा आम्हाला हाकलत असाल, अरे एक सरपंच कुठला तर गुलाबराव पाटलाला रात्रभर झोप लागत नाही। अरे 40 आमदार कुठल्यानंतर तुम्हाला कोणी लाच शरण तरी पाहिजे होती की तुम्ही या लोकांना थांबवलं नाही। याचं कारण उद्धव साहेबांची चूक कमी असेल, हे जे आजूबाजूचे चमचे आहेत यांनी त्या पार्टीला लंब केलं।